थँक्यू धन्यवाद. जे एका संघाचं स्वप्न आहे की या वर्षामध्ये आम्हाला एक ट्रॉफी पहिल्या नंबरच्या आमच्या गावामध्ये घेऊन जायचा आहे, तो संघ म्हणजे टीम लोभेवाडी. आणि ज्या संघाने खऱ्या अर्थानं अनेक सामने पहिल्या फेरीमध्ये गमावलेत आणि त्याच्यानंतर पहा मध्यंतरामध्ये संघ फॉर्ममध्ये आलेला आहे, तो म्हणजे जे गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी. याच विभागामध्ये शिलारवाडी गावामध्ये या संघानं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक नाईटच्या स्पर्धेमध्ये कमावलेलं आहे. आता पुन्हा एकदा भक्ताची वाडी गावामध्ये खऱ्या अर्थाने कारनामा करण्यासाठी तयार झालाय. आता काय घडणार काय नाही या मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरचा मेगा फायनल जो आपल्याला पाहायला मिळेल. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक 2026 पर्व पहिल्या पर्वासाठी खऱ्या अर्थाने सलामीची जोडी करण आणि दत्ता. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर गोलंदाजी मार्क वरती हरिश्चंद्र पोकळा मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या मेगा फायनल साठी व्हायला हरकत नाहीये. 3, 2, 1 गेम ऑन. पहिला बॉल स्ट्राइक एंड मध्ये करण तयार. टाळ्यांचा गजरानं हलक्या हातानं पहा कट करण्याचा प्रयत्न केलेला एक सिंगल इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एका सिंगल संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. लोभेवाडी टीमला देखील माहित आहे की टपालवाडी टीमचा देखील फॉर्म अतिशय जबरदस्त या सीझन मध्ये आता आलेला आहे. सचिन वाघ, त्याचबरोबर हरी दोरे, त्याचबरोबर अजय वाघ, हरिचंद्र पोकळा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ज्यानं घेतलेला अथक परिश्रम आज खऱ्या अर्थानं मेगा फायनल मध्ये खेळतायत. दत्ता लोभी, करण, त्याचबरोबर आमचे उत्तम दादा, संजय दादा, ज्यांचं स्वप्न या सीझनचं फटका फुलातून उंची भरपूर आहे, लांबी कमी, स्वतःच्या बॉल खाली वर कॅच, मॅच प्राइज विकेट. दत्ता लोभी परतलाय, डावाला पहिला खिंडार विकेट. जबरदस्त डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र कुठल्या प्रकारचे चुकी न करता एक सिंगल घेत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरी 2 धावा बॅटिंग करत असताना टीम लोभेवाडी क्रिकेट संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि स्ट्राइक एंड मध्ये आपल्या लोभेवाडी टीमचा करण अंबाला, ज्याला मात्र आता आपली जबाबदारी पेलायची आहे, ज्याला मात्र आता विजय प्रस्थापित करायचा आहे. इथे केला जाईल का? गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हरिश्चंद्र. स्विचचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडासा टप्पा पडला, खाली राहिला, फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि अखेर चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे, डॉट बॉल आलेला. हरिश्चंद्र पोकळाची हीच खासियत आहे, कुठल्या क्षणी प्रत्येक बॉल हा अलग अलग लेंथ वरती, अलग अलग गतीवरती, अलग अलग व्हेरिएशन म्हणजे स्वतःमध्ये बदल करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. आणि त्या बदलाने कुठेतरी समोरील नामांकित फलंदाजांना देखील थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेला आहे. षटकातले पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हरिश्चंद्र पोकळा समोर आहे. करण षटकातला 5वा बॉल आदळण्यासाठी महत्वाची मॅच. ओहो, इथे बॅटची कडा घेतली होती, शॉर्ट थर्ड मॅन फॉर्म झालाय. एक सिंगल तर वेगानं बनली आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र इथे फरार होत असताना बॉन्डी लाईनला चिरून फाडून निघालाय. आलाय आणि पोहोचलाय चौकार. स्ट्राइक मध्ये पुन्हा एकदा करण जो आपण पाहताय, करण एक घातकी फलंदाज म्हणून त्याच्याकडे या विभागामध्ये नेहमी पाहिले जातं. कारण की तो ज्यावेळेस मैदानात दाखल होतोय ना, त्यावेळेस मात्र तो विध्वंसक रूप धारण करून मैदानात दाखल होत असतो. आज
आणि आता या मॅच मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. हरिचंद्र पोकळा तयार आहे. गोलंदाजी मार्क उद्यानं स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज आपण पाहताय तो म्हणजे करण. कशा पद्धतीने या चेंडूला सामोरे जाईल. स्विचित परफेक्ट परफेक्ट आणि परफेक्ट फेकून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. करणच्या बॅटमध्ये षटकार. मेंदू पाताळ केला. चला षटक क्रमांक मैदानात चालवणे 2 साडे आपण पाहताय. गोलंदाजी मार्ग सौरभ तयार होत असताना पाहायला मिळेल. षटकातला पहिला बॉल मेगा फायनल. सचिन आहे यावर स्ट्रायकर होते मिस्टर सचिन टिचकुले. रोड सपाट. आता सचिनला कामगिरी करणं फार गरजेचं आहे कारण इथे लोपेवाडी टीमला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर समोरील जगादू क्रिकेट संघ टपालवाडी टीमला टार्गेट देणं फार गरजेचं आहे. तो टार्गेट मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल का. गोलंदाज तयार होत असताना सौरभ. षटकातला पहिला बॉल 2 ओव्हरची मॅच मेगा फायनल एन्जॉय करताय. गोलंदाज तयार आहे. फटका जबरदस्त आहे. टीप मध्ये शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचलेला आहे आणि इथे एकच धाव मिळेल. एका धावेच्या अधिकची धाव मिळणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आता आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतो स्ट्रायकेनमध्ये फलंदाज देखील तयार आहे. कडक 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 बेधडक चेंडू थांबत नाही. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. आता मात्र या बॉलवरती लोभेवाडी टीमचा करण अंबाला बरसलाय. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं पहा टप्पा पडण्याचा अगोदर स्टान चेंज केला होताना परफेक्टली टायमिंग दिलेला आहे. षटकार आलेला आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाज इथे तयार होत असताना पाहायला मिळतोय. इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट कामगिरी करणं फार गरजेचं आहे आणि ती गरज आता कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल. 19 तर आलेले आहेत. स्वयंसेवक विनंती आहे यावेळेस जोरदार अपील केली होती. अपीलमध्ये आत्मविश्वास नव्हता. टीम भक्ताजीवाडी गावातील जे हॉलिंडर्स आहेत त्यांना विनंती आहे की ज्या झोनमध्ये प्रेक्षक मायबाप नाही आहे ना तिथे आपण जा ही आपल्याला विनंती आहे कळकळीची. कारण मेगा फायनल आहे आणि मेगा फायनलमध्ये तुम्हाला निर्णय देणं चेंडू वेळेवरती पोहोचवणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती केली जाते की या आपण अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न डीप स्कोर लाईन मध्ये शतरक्षक होता. तिथे जबरदस्त शतरक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा ज्या आपण पाहताय मला वाटतं आता 21 झाले. यस 21 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. तर आता धावफलकावरती आपण पाहताय की चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अक्रॉस द लाईन
खोदून काढलाय. लाकूड तोड फलंदाजी करंची. चेंडू गेलाय. केलं जाईल. एकंदरीत 27 धावा तर धावफलकावरती आपण सध्या तर पाहताय. सॉरी, मला वाटतं एका चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या डावामधले एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती सध्या तरी आपण पाहताय. सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेले हे भक्ताची वाडी गावाचा अभिमान स्वाभिमान. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक अर्थात निमित्तानं औचित्य फक्त एकच आहे. सोमजाई माता क्रिकेट संघ भक्ताची वाडी आणि भगवान दादा भगत ज्यांच्या संकल्पनेची ही पहिली नाईटची शृंखला या मैदानावरती भरती आहे. आणि पहिल्या नाईटच्या शृंखलेचा खऱ्या अर्थाने मेगा फायनल कोण बनणार. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये अजय आणि त्याच्या साथीला सौरभ. एकोणतीस धावा. एकोणतीस धावेची गरज. इजोडला मग काय सांगायचं आहे. आयुष्यामध्ये पहा, मावळणारा सूर्य मावळतोय परंतु उगवणारा सूर्यही उगवतोय. त्याच्यामुळेच हा दिनक्रम सुरू आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करूया. सचिन आलेला आहे. षटक क्रमांक 1 हाताळा साडी आपण पाहताय. स्ट्राईक मध्ये आपण हरिचंद्र पोखरे सौरभ ही सलामीची जोडी. जे गावदेव क्रिकेट संघ एस अजय आहे का. एस अजय आहे मला वाटतं. एस स्ट्राईक मध्ये अजय आहे. नॉन स्ट्राईक मध्ये सौरभ आहे. सचिन गोलंदाजी मार्गोदी तयार आहे. एकंदरीत 29 धाब्यांचा पाठलाग. पहिलाच बॉल तिथे थोडासा खाली राहिला. गती थोडीशी कमी आली आणि तिथे मात्र चांगला चेंडू आलेला आहे. चांगला अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. एक जबरदस्त कामगिरी सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सचिन आहे. स्ट्रायकिंग मध्ये पुन्हा एकदा अजय वाघ तयार होत असताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. 17 पोहोचला. एक सिंगल आलेली आहे.
एका सिंगलनं संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. एकंदरीत आता मला वाटतं 10 चेंडूचा खेळ बाकी आहे ना. 10 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती 28 धावांची. 10 चेंडूमध्ये 28 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. या स्पर्धेचा चॅम्पियन जर तुम्हाला बनायचा असेल तर मग मात्र तुम्हाला या धावा बनवणं फार गरजेचं आहे. आता इथे आपण पाहणार आहात कशा पद्धतीने या धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळेल. षटकातले पुढील चेंडू हाताळण्यासाठी सचिन तयार आहे. स्लोवर गतीचा बॉल, सौरभ ऑन फायर, ठोकतोय धावा 6. हाला मेगा फायनलच्या दुसऱ्या डावाचा पहिला षटकार. आपण ऐकताय 7 धावा धावफलकावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला मग मिकी माऊस आपण मेगा फायनल सुरुवात त्यामुळे खेळाडूंना सध्या तरी आपण डिस्टर्ब करू नका. ओहो शॉर्ट पिच चेंडू होतात. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. पहा एखाद्या चेंडूवरती जर का मोठा फटका येत असेल तर तुम्हाला दुसरा चेंडू मात्र निवडता आलं येणं फार गरजेचं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न मैदानाच्या सचिन करत असताना पाहायला मिळतो. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहे. आता पाहूया यावेळेला देखील मोठा फटका पॉइंट मध्ये. ओहो शतरक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु जजमेंट चुकली गेली आणि एक सिंगल येत असताना 28 धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील मला वाटतं बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती सध्या तरी आपण पाहताय. 7 चेंडूचा खेळ जो झालेला बाकी आहे आणि 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावा. सचिन एक कमालीची गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहिले हरिश्चंद्र पोकळाची गोलंदाजी झाली होती त्याच पद्धतीने हरिश्चंद्र पोकळाने फक्त मला वाटतं 3 का किती धाबा दिल्या होत्या. आता इथे पुढील चेंडू पुन्हा एकदा कडक शॉट आहे. अजय वाघ बरसलाय शेवटच्या बॉलवरती. एक टप्पा घेऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना अजय वाघनं ठोकला हा चौकार. तर 6 चेंडूंना 17 धावांची गरज आहे. आता अशी अवस्था झाली का डोळं बळा बळा उघडायला लागता. अक्काल बंद होत आली. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रोप नको कुईलूच्या शेंगा भाई 12 तू आवडे रात्री तिकून तिकून तुडवा तुडे गेल तेवढा तो वळेच्या फाट्या जमा केली असत्या. 6 बॉल 17. 6 बॉल 17ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये करण आलेला आहे. लोबेवाडी टीमचा करण आंबाला आणि समोर आहे यावेळेस सौरभ. 6 बॉल मध्ये 17. 6 बॉल मध्ये 17ची आवश्यकता असताना इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम आलेला. एक जबरदस्त मॅच. 5 बॉल मध्ये आता 17 धावांची गरज. चॅम्पियन बनण्यासाठी जगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आपण पाहताय क्षेत्ररक्षण करणारा टीम लोभेवाडी. काय घडणार काय नाहीये आणि यावेळेस पंचाने यावेळेस नो बॉल घोषित केलाय. नो +1 2 धावा. येणारा चेंडू फ्री हिट. आता 15 धाव्यांची गरज आहे. म्हणजे पहा मुखाच्या क्षणी आपल्याकडनं काय चुकी घडली आहे या चुका सांगायची गरज नाही. या चुका फार इम्पॉर्टंट आहेत आणि या चुकांचं महत्त्व ज्यावेळेस आपल्याला एका हातातून एक वेळ निघून जाते त्यावेळेस आपल्याला त्या चुकांचं महत्त्व कळतं. संधी देऊया खेळाडू मला वाटतं थोडंसं इंजर्ड होतोय त्यामुळे संधी देऊया डीजेला. कार्य करतो
फ्री हिट राहील आणि फ्री हिट साठी अजय वाघ ज्याला आपण स्ट्रायकिंग वरती पाहताय 5 बॉलांना 15ची गरज आहे. फ्री हिट बॉल करण गोलंदाजी मार्गोटी तयार होताना पाहायला मिळतोय. करण लोभी गोलंदाजी मार्गोटी तयार. स्ट्रायकिंग मध्ये अजय वाघ आहे. फ्री हिटचा बॉल राहील. फ्री हिटचा बॉल फुलटॉस बॉल आहे. फटका इथे जरूर हवेत होता पण तो फ्री हिटचा चेंडू होताना त्याच्यामुळे अगदी आपण पाहिलेला आहे की आता एकच जाईल. शेवटचे 4 बॉल 14ची गरज. 4 चेंडू. यस सर हाईट फॅक्टर साठी बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतलेला आहे तो चेक केला जाईल. फेअर अँड लवली फेअर डिलिव्हरी. चला सकाळ झाली फेअर अँड लवलीची आठवण झाली. 4 बॉल 14. आंघोळ करायचा प्रश्नच काय होता आपण झोपलोच नाही. 4 बॉल 14ची गरज आहे. काय नाही फरक पडत आता राता की जेली खैसाची आता दिवसाचा काय. 4 बॉल 14. 4 बॉल 14 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं हे समीकरण आहे. समोर 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 गॅपमध्ये स्ट्रायकर मध्ये फटका गॅपमध्ये ढकललाय आणि आलाय 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 सौरभच्या बॅटमधनं हा मोक्याच्या क्षणी येणारा चौकार. 4 चला मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 10ची गरज आहे. हा चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. 3 चेंडू 10 धाबा समोर आहे. यावेळेस मात्र सौरभनं चौका टोकून सामना पुन्हा एकदा जिवंत केलेला आहे आणि गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज लोभेवाडी टीमचा करण अंबाला अर्थात करण लोभी यावेळेस गोलंदाजी मार्क होते आणि स्ट्रायकिंग मध्ये टपालवाडी टीमची रन मशीन सौरभ. 3 बॉल 10 धावांची गरज. 3 बॉल 10ची गरज. लॉंग ऑफला फटका जबरदस्त एक्झिक्यूट केलेला आहे. एक सिंगल वेगानं बनली. आता मात्र 2 चेंडू आणि 9ची गरज आहे. म्हणजे या बॉलमध्ये षटकार ठोकणं फार गरजेचं आहे. तर मॅच मध्ये मेगा फायनल जिंकण्यासाठी फक्त 2 बॉल 9ची गरज आहे. लोभेवाडी टीमचा संघर्ष आपण पाहत आहे. या संघर्षामध्ये या टीमनं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. आता आपण पाहत आहे इम्पॉर्टंट मॅच आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट कामगिरी करणं गरजेचं आहे. या बॉलवरती षटकार आला तर मॅच मात्र अजूनही गरम झाल्याशिवाय राहू शकत नाहीये. 2 बॉल 9ची गरज आहे. गोलंदाज करण तयार आहे. फटका इथे फसलेला आहे. स्वतःच्या बॉल काढल्यानं मॅच खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न सुरू टीम लोभेवाडी. कारण आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 9 धाबा बनवणं अशक्य आहे. परंतु आता खराब चेंडू आला तर मात्र सामना जिंकता येऊ शकतो. आता हरिदोरे अनेक दिवस आपण या खेळाडूला पंचांच्या भूमिकेत पाहिलेला आहे. एक बॉल आणि 9 धावांची गरज आहे. चला 1 चेंडू आणि 9 धाबा. हरिदोरे त्याचे भरपूर आहे. षटकार चौकारांचे वारे ते आमचे मिस्टर हरिदोरे. 1 बॉल 9 धाबा. करण अंबाला आज मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. लोभेवाडी टीमचा करण अंबाला. करण लोभी 1 बॉल 9ची गरज. 1 बॉल 9ची गरज. चॅम्पियन इज द चॅम्पियन. आणि हा इथे सामना जिंकलाय लोभेवाडी. अभिनंदन टीम. डीजे